नमस्कार मित्रांनो, MPSC कंबाईन PYQ सिरीजचा आपला हा भाग 4 असणार आहे आणि यामध्ये आपण 2021 आणि 2022 मधील भूगोल या विषयातील आलेले प्रश्न बघणार आहोत। या आधीच्या पार्ट 3 मध्ये आपण 2019 आणि 2020 चे भूगोल या विषयातील प्रश्न बघितलेले होते, ते जाऊन तुम्ही नक्कीच बघा। तर प्रथम आपल्याला 2021 चे प्रश्न बघायचे आहेत। 2021 मध्ये भूगोल या विषयाचे प्रश्न क्रमांक 26 पासून सुरू झाले होते। प्रश्न क्रमांक 26 आहे, भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय मार्ग रिकामी जागा आहे। तर भारतातील सर्वात लांब जो राष्ट्रीय मार्ग आहे तो नॅशनल हायवे 44 आहे। याची एकूण लांबी जी आहे ते 4112 किलोमीटर आहे आणि याचा विस्तार जो आहे तो जम्मू आणि काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत तुम्हाला याचा विस्तार दिसणार आहे। त्यानंतर नॅशनल हायवे 1 आहे, याचा जो विस्तार आहे तो लेह पासून ते श्रीनगर पर्यंत झालेला आहे आणि याची लांबी 534 किलोमीटर आहे। नॅशनल हायवे 48 जो आहे तो दिल्लीपासून ते चेन्नईपर्यंत विस्तार आहे याचा आणि याची जी लांबी आहे ती एकूण 2807 किलोमीटर आहे। त्यानंतर नॅशनल हायवे 6 जो आहे याचा विस्तार जो आहे तो मेघालयपासून ते म्यानमारच्या बॉर्डरपर्यंत या नॅशनल हायवे 6चा विस्तार झालेला आहे आणि याची लांबी जी आहे ती 667 किलोमीटर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 27 आहे, यामध्ये तुम्हाला औद्योगिक विभाग आणि औद्योगिक क्षेत्र यांच्या जोड्या लावायच्या आहेत। तर नाशिकमध्ये विंचूर नावाचं औद्योगिक क्षेत्र आहे। त्यानंतर कोल्हापूरमध्ये हुपरी नावाचं औद्योगिक क्षेत्र आहे। नागपूरमध्ये बुटीबोरी आहे आणि औरंगाबादमध्ये शेंद्रा नावाचं औद्योगिक क्षेत्र आहे। हा संपूर्ण फॅक्च्युअल डाटा आहे, तुम्हाला पाठच करायचा आहे। तर यानुसार आपलं उत्तर जे होणार आहे प्रश्न क्रमांक 27चं उत्तर आपलं उत्तर क्रमांक 4 होणार आहे इथे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 28 आहे, औरंगाबाद जिल्ह्यात जी औद्योगिक शहर आहे तिचे वैशिष्ट्य आपल्याला दिलेले आहेत। विधान अ दिलेला आहे, सुनियोजित आणि हरितपट्टीयुक्त स्मार्ट शहर आहे। ब दिला आहे, ऑरिक हे संक्षिप्त रूप आहे। क आहे, प्रकल्पातील एकूण गुंतवणूक 1000 कोटी रुपये आहे आणि ड विधान आहे, दिल्ली मुंबई औद्योगिक पट्ट्याचा कॉरिडॉरचा हा भाग आहे। यामध्ये आपल्याला अचूक पर्याय निवडायचे आहेत, म्हणजेच जे करेक्ट आहेत ते आपल्याला ते पर्याय निवडायचे आहेत। तर यामध्ये विधान अ जे आहे ते बरोबर आहे। ऑरिक हे याचे संक्षिप्त रूप आहे, हा पण बरोबर आहे। क इथे चुकीचं आहे, कारण यामध्ये एकूण गुंतवणूक ही 1000 कोटी नसून ज्या विविध कंपन्या त्यामध्ये इन्व्हेस्ट करतील त्यानुसार तिथे गुंतवणूक वाढणार आहे, त्यामुळे विधान क इथे चुकीचं आहे। विधान ड बरोबर आहे। ऑरिक सिटी जी आहे ती दिल्ली मुंबई औद्योगिक पट्ट्याचा म्हणजेच कॉरिडॉरचा भाग असणार आहे, त्यामुळे आपले जे विधान बरोबर आहे तिथे अ, ब आणि ड हे विधान बरोबर आहेत। ऑप्शन क्रमांक 4 हे याचं उत्तर होणार आहे। ऑरिक सिटीची स्थापना 7 सप्टेंबर 2019 मध्ये करण्यात आली आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 29 आहे, सन 1981 ते 2011 या कालावधीतील भारतीय लोकसंख्या वाढ आणि काल सापेक्ष बदल कोणती लोकसंख्या संक्रमण अवस्था दर्शवते असं आपल्याला विचारलेलं आहे। तर लोकसंख्या वाढीचे 4 काळ दिलेले आहेत। प्रथम म्हणजेच 1901 ते 1921, त्यानंतर 1921 ते 1951, त्यानंतर 1951 ते 1981 आणि आखरी म्हणजेच 1981 ते 2011 हे असे 4 काळ आपल्याला लोकसंख्या वाढीचे दिलेले आहेत। 1901 ते 1921 या काळाला स्थिर लोकसंख्येचा काळ असे म्हणतात। त्यानंतर 1921 ते 51च्या काळामध्ये संथ वाढीचा काळ म्हणतात त्याला। त्यानंतर 51 ते 81 दरम्यान जो काळ आहे त्याला वेगवान आणि उच्च वाढीचा काळ म्हणतात आणि 1981 ते 2011 याला उच्च वाढीचा काळ परंतु घट्टा कल असं त्याला म्हणतात, त्यामुळे याचं उत्तर जे होणार आहे प्रश्न क्रमांक 29चं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 होणार आहे इथे। 1981 ते 2011चा जो काळ आहे त्याला उच्च वाढीचा लोकसंख्येचा काल असे म्हणतात, तरीही तिथे घट्टा कल आपल्याला दिसतो आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 30 आहे, भारतीय मूलभूत रस्ते सांख्यिकी 2017 नुसार भारतातील कोणते राज्य राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे आहे आपल्याला विचारले आहे। तर यामध्ये उत्तर जे होणार आहे ते उत्तर प्रदेश होणार आहे। महाराष्ट्र हा नॅशनल हायवेच्या लांबीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय महामार्ग जे आहेत ते पुणे जिल्ह्यामध्ये आहेत। त्यानंतर प्रश्न क्रमांक 31 आहे, खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवतो। तर भारतामध्ये जी सेस्मिक झोन आहेत ते 5 झोन आहेत, परंतु झोन 2 असेल, 3, 4 आणि 5 यांनाच महत्त्व दिलेलं आहे। झोन 2 म्हणजे कमी तीव्रता असते, झोन 3 मध्ये मध्यम तीव्रता असते, झोन 4 मध्ये
उच्च तीव्रता असते आणि झोन 5मध्ये अति उच्च तीव्रता असते. झोन 5मध्ये हा हिमालय आणि काश्मीरपर्यंत जो भाग आहे याच्यामध्ये समाविष्ट होतो. त्यामुळे प्रश्न क्रमांक 31चं उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 2 इथे होणार आहे. आपला महाराष्ट्र जो आहे तो झोन 2 आणि झोन 3च्या मध्ये येतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32 आहे. हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केला आहे आणि तो का कॅन्सल केला आहे तो आपण इथं बघणार आहोत. 2011च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रातील नागरीकरणाबाबत कोणते वाक्य चुकीचे आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे. विधान अ आहे, नागरी लोकसंख्येची टक्केवारी 45.23% आहे. हा विधान बरोबर आहे. महाराष्ट्राचा नागरी लोकसंख्येत 3रा क्रमांक लागतो. हा विधान इथे चुकीचा आहे. कारण महाराष्ट्राच्या नागरीकरणाच्या याच्यामध्ये लोकसंख्येमध्ये पहिला क्रमांक लागतो देशामध्ये. महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या 5,08,27,500 इतकी आहे. आणि ड आहे, महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याची नागरीकरणाची पातळी सर्वात कमी आहे. तर यामध्ये ऑप्शन क पण बरोबर आहे, परंतु ऑप्शन ड हा चुकीचा आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याची नागरीकरणाची पातळी सर्वात कमी नाही, तर यामध्ये गडचिरोली जिल्ह्याची नागरीकरणाची पातळी सर्वात कमी आहे. त्यामुळे ऑप्शन ब आणि ऑप्शन ड हे दोन्ही चूक आहेत. परंतु पर्यायी उत्तरांमध्ये ऑप्शन ड आणि ऑप्शन ब हे दोन्ही दिले नसल्यामुळे हा प्रश्न इथे कॅन्सल करण्यात आला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33 आहे. महाराष्ट्रातील जलसिंचन योजना व त्यांचे जिल्हे दिलेले आहेत. इथे जिल्हे दिलेले आहेत तुम्हाला आणि या साईडला जलसिंचन योजना दिल्या आहेत त्या जिल्ह्यातील. तर सातारा इथे कन्हेर नावाची जलसिंचन योजना चालते आहे. हा पण फॅक्च्युअल प्रश्न आहे, हे तुम्हाला पाठच करायचे आहेत. त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये मुकणे नावाची जलसिंचन योजना चालते. नांदेडमध्ये विष्णुपुरी आहे. हा जरी तुम्हाला माहिती असेल तरी तुमचं इथे प्रश्न सुटतो, कारण की क ला 2 हा एकाच ऑप्शनमध्ये आहे, त्यामुळे आपलं उत्तर 2 होणार आहे. आणि यवतमाळ इथे बेमला नावाचं जलसिंचन योजना आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 33चं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 होणार आहे इथे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34 आहे. भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य म्हणजेच आसाम आहे. यामध्ये जो हिमालयातील भाग आहे नॉर्थ ईस्टमधला, त्यामध्ये सर्वात जास्त भारतामध्ये नॅचरल गॅस आणि जो खनिज तेल आहे त्याचा साठा आपल्याला मिळतो आहे आसाममध्ये. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35 आहे. हा पण प्रश्न आयोगाने कॅन्सल केला आहे. खालीलपैकी कोणता पर्याय गोदावरी नदीच्या उपनद्यांच्या लांबीनुसार चढता क्रम दर्शवितो? म्हणजेच आपल्याला कमी जी किलोमीटरची नदी आहे त्याच्यापासून ते मध्यम नंतर जी जास्त किलोमीटरची नदी आहे त्याप्रमाणे आपल्याला इथे चढता क्रम लावायचा आहे. यामध्ये प्राणहिता नदी जी आहे ती 117 किलोमीटरची आहे. त्यानंतर प्रवरा नदी आहे ती 208 किलोमीटरची आहे. वर्धा नदी जी आहे ती 455 किलोमीटरची आहे. आणि सर्वात जास्त म्हणजेच मांजरा नदी जी आहे ती 724 किलोमीटरची आहे. परंतु यामध्ये आपल्याला गोदावरी नदीच्या उपनद्या बघायच्या होत्या आणि ही वर्धा नदी जी आहे ती गोदावरीची उपनदी नाही, त्यामुळे हा प्रश्न इथे कॅन्सल केला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36 आहे. मृदा निर्मितीवर आधारित महाराष्ट्राच्या मृदा वर्गीकरणाचा सखोल आणि शास्त्रीय अभ्यास सर्वप्रथम 1938 मध्ये कोणी केला असं विचारलं आहे. तर याचं उत्तर जे होणार आहे डॉक्टर बसू आणि डॉक्टर शिरूर यांनी 1938 मध्ये महाराष्ट्रातील मृदा वर्गीकरणाचा सखोल अभ्यास केलेला होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 37 आहे. हा खाड्यांवरती प्रश्न आहे. महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभागातील मध्य कोकणमध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या आपल्याला विचारलेल्या आहेत. खाड्यांच्या प्रश्नाला की आपल्याला हा वाक्य लक्षात ठेवायचा आहे. दाव धरा बांधा जब जैवी देखते. हे जे आहेत हे उत्तर कोकणमधील आहेत. ह्या ज्या खाड्या आहेत ह्या मध्य कोकणमधील आहेत आणि ह्या ज्या आहेत त्या दक्षिण कोकणमधील आहेत. यानुसार तुम्ही तुमचा प्रश्न सुटू शकतो. बघा, यामध्ये रा म्हणजेच राजापूरची खाडी आहे आणि बा म्हणजेच बाणकोटची खाडी आहे. हे दोन जरी तुम्हाला इथे भेटले तरी तुमचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 इथे होणार आहे. हा वाक्य तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. दाव धरा बांधा जब जैवी देखते. यातून तुम्हाला मोस्ट ऑफ द खाड्यांचे जे प्रश्न आहेत ते तो सुटणार आहेत तुमचे यावरून. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38 आहे. लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटे विभक्त झाली आहेत. आपल्याला इथे कोणत्या चॅनलमुळे विभक्त झाली आहेत ते विचारलेलं आहेत. तर लक्षद्वीप आणि मिनिकॉय जे बेटा आहेत ते 9 चॅनलमुळे विभक्त झालेली आहेत. यासाठी तुम्हाला एक ट्रिक लक्षात ठेवायची आहे. 9 हा तुम्हाला लक्षद्वीप आणि मिनिकॉयसाठी लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर 8 लक्षात ठेवायचं आहे. 8 चॅनलने मिनिकॉय आणि मालदीव हे 2 बेटे वेगळे झालेले आहेत. आणि त्यानंतर 10 चॅनलमुळे तुम्हाला अंदमान आणि निकोबार जे बेटे आहेत हे वेगळे झाले आहेत.
त्यानंतर हवामानावरती प्रश्न आला आहे। GT त्रिवार्थ यांच्या हवामान वर्गीकरणानुसार पश्चिम किनारपट्टीवरील मैदानी भाग आणि त्रिपुरा राज्यात खालीलपैकी कोणत्या प्रकारचे हवामान आहे? त्याचं उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 3 उष्णकटिबंधीय पावसाळी मान्सून हवामान आपल्याला त्रिपुरातील मैदानी भागामध्ये आणि पश्चिम किनारपट्टीवरील मैदानी भागामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 40 आहे। महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी खालीलपैकी किती आहे असं विचारलेलं आहे। तर याचं उत्तर होणार आहे 85% जो महाराष्ट्रामध्ये पाऊस आहे तो नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडतो आणि उर्वरित 15% जो पाऊस आहे तो ईशान्य मोसमी वाऱ्यापासून पडतो आणि हा बहुतांश भागामध्ये म्हणजेच महाराष्ट्राचा जो पूर्व भाग आहे म्हणजेच जो नागपूर विभाग आहे त्यामध्ये हा पाऊस पडतो। नैऋत्य मोसमी वारे जे आहेत ते जूनपासून ते ऑक्टोबर दरम्यान असतात आणि जे ईशान्य मोसमी वारे आहेत ते ऑक्टोबरपासून ते जानेवारीच्या दरम्यान असतात। एवढ्या बाबी तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहेत। तर फायनल आन्सर कीनुसार हे जे तुम्हाला उत्तर दिले आहेत तुम्ही एकदा क्रॉस चेक करू शकता। त्यानंतर 2022 या वर्षातील प्रश्न आहेत। 2022 मध्ये भूगोल या विषयाचे प्रश्न क्रमांक 41 पासून सुरू झाले होते। प्रश्न क्रमांक 41 आहे महाराष्ट्र राज्यात 1911 ते 1921 या दशकात लोकसंख्या वाढ ऋणात्मक होती याचे कारण म्हणजे यामुळे तुम्हाला 1911 ते 1921 या दशकामध्ये जी लोकसंख्या वाढ नेगेटिव्हमध्ये होती त्याचं कारण विचारलं आहे। तर 1918च्या दरम्यानमध्ये आपल्या भारतामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये एक महामारी आली होती त्याचं नाव होतं स्पॅनिश फ्लू आणि यामध्ये भारतातील 3 ते 5 करोड लोकांचा मृत्यू झाला होता। त्यामुळे याचं उत्तर होणार आहे साथींच्या रोगांमुळे मृत्यूदरातील वाढ हे असं उत्तर होणार आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 42 आहे। हा प्रश्न आयोगाने रद्द केला आहे। महाराष्ट्र राज्य कृषी बाजार मंडळाची स्थापना रिकामी जागामध्ये झाली। महाराष्ट्र राज्य कृषी बाजार मंडळाची स्थापना जी आहे ती 23 मार्च 1984 रोजी झाली, परंतु यामध्ये 1984 दिला नसल्यामुळे हा प्रश्न रद्द करण्यात आला आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 43 आहे। भारतात रिकामी जागा या पिकाला सुवर्ण तंतू असे म्हणतात। हा भरपूरदा अनेक एक्झाममध्ये प्रश्न विचारलेला आहे। तर ताग जे आहे ज्याला आपण ज्यूट म्हणतो याला भारतामध्ये सुवर्ण तंतू असे म्हणतात। त्यानंतर प्रश्न क्रमांक 44 आहे। महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेत कोणता पर्वत किंवा डोंगर आहे असं विचारलं आहे। बघा महाराष्ट्रामध्ये फॉर एक्झाम्पल हा महाराष्ट्र आहे। उत्तर दक्षिण सीमेमध्ये इथे सह्याद्री पर्वत आहे पश्चिमेला। त्यानंतर इथे सातपुडा पर्वतरांग आहे वरती, सातमाळा अजिंठा डोंगर रांग आहे, हरिश्चंद्र बालाघाट रांग आहे, शंभू महादेव आहे। तर याचं उत्तर जे होणार आहे सह्याद्री उत्तर होणार आहे, कारण पश्चिम दिशेला विचारलेलं आहे म्हणजेच या बाजूला विचारलेलं आहे, उत्तर दक्षिण याचा विस्तार आहे, त्यामुळे याचं उत्तर सह्याद्री डोंगर रांग असं होणार आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 45 आहे। पुढील विधाने योग्य की अयोग्य हे आपल्याला विचारलं आहे। विधान अ आहे शेतीच्या व्यापारीकरणाने भांडवलदारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळाले नाही। ब विधान आहे शेतीच्या व्यापारीकरणामुळे भाडेतत्वावरील वहिवाट आणि वाटे हिस्स्यामधील जमीन लागवडीचे प्रमाण वाढले आहे। तर यामध्ये जो विधान अ आहे हा चुकीचा आहे, कारण शेतीच्या व्यापारीकरणाने भांडवलदारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळालेले होते आणि ब विधान जो आहे हा पण इथे चूक आहे। शेतीच्या व्यापारीकरणामुळे भाडेतत्वावरील वहिवाट आणि वाटे हिस्स्यामधील जमीन जे लागवडीचे प्रमाण होते ते प्रमाण कमी झाले होते, त्यामुळे हा दोन्ही इथे विधान चूक आहे। तर प्रश्न क्रमांक 45 उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 2 होणार आहे। ए आणि बी योग्य विधाने नाहीत। त्यानंतर प्रश्न क्रमांक 46 आहे। महाराष्ट्रामध्ये लोहखनिजांचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत आपल्याला विचारलेलं आहे। तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जो खनिज साठा आहे तो नागपूर विभागामध्ये आहे। महाराष्ट्रातील 60% खनिज साठा जो आहे तो नागपूर विभागामधील जिल्ह्यामध्ये आहे आणि लोह खनिज जो आहे महाराष्ट्रामध्ये तो आपल्याला चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, गोंदिया असेल, नागपूर असेल आणि सिंधुदुर्ग असेल या जिल्ह्यांमध्ये लोह खनिजांचे साठे आपल्याला सापडतात। तर याचं उत्तर होणार आहे 46 ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग। प्रश्न क्रमांक 47 आहे। महाराष्ट्रातील शेती क्षेत्रासंबंधी काही समस्या खाली दिलेल्या आहेत, त्यापैकी कोणती समस्या ही सामाजिक स्वरूपाची आहे असं विचारलेलं आहे। पहिली समस्या दिली आहे हवामानाची प्रतिकूल परिस्थिती, दुसरं आहे मर्यादित कृषी संशोधन, तिसरं आहे आर्थिक भांडवलाचा अभाव आणि चौथा आहे
शेतजमिनीचे विभाजन. हवामानाची प्रतिकूल परिस्थिती हे हवामान बदल संदर्भात आहे. त्यानंतर मर्यादित कृषी संशोधन हे रिसर्च अँड डेव्हलपमेंट आहे, या संदर्भात आहे. आर्थिक भांडवलाचा अभाव हे अर्थशास्त्र संदर्भात आहे. शेतजमिनीचे विभाजन हे सामाजिक स्वरूपाचं आहे, म्हणजेच कुटुंबामध्ये भाऊ असतील, बहिणी असतील, यांच्यामध्ये शेतीचे विभाजन केले जाते, त्यांना त्यांचं काही पाठ दिलं जातं. त्यामुळे शेतजमिनीचे विभाजन हे सामाजिक स्वरूपाची इथे समस्या आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 48 आहे. 2019 नुसार भारतातील देशांतर्गत उत्पन्नातील पर्यटनाचा वाटा किती टक्के आहे आपल्याला विचारला आहे. तर 2019मध्ये जी रिपोर्ट आली होती टुरिझमवर, त्यातील जो वाटा होता तो 9.34% होता. म्हणून याचं उत्तर जे आहे 9.34% होणार आहे. GDPच्या पर्सेंटेजमध्ये आपल्याला विचारलं लेटेस्टमध्ये, तर 2022मध्ये जे आहे वाटा GDPच्या 5.9% होता. 2023मध्ये GDPच्या 9.1% आहे आणि 24मध्ये जो अपेक्षित आहे तो GDPच्या 10% जो वाटा आहे तो पर्यटन क्षेत्राचा असणार आहे, असं अपेक्षित आहे आपल्याला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 49 आहे. खालीलपैकी एक भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील महत्त्वाचे बंदर आहे. तर पश्चिम किनारपट्टी जी आहे भारताची ही या बाजूची आणि ही जी आहे ही पूर्व किनारपट्टी आहे. तर यातील पश्चिम किनारपट्टीवरतील कांडला बंदर जो आहे, जो की गुजरातमध्ये आहे, हा पश्चिम किनारपट्टीवर आहे इथे. त्यानंतर बाकीचे जे आहेत चेन्नई, हल्दिया, कोलकाता हे संपूर्ण तुम्हाला पूर्व किनारपट्टीवरील आहेत. त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते कांडला बंदर असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 50 आहे. महाराष्ट्रात मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त रिकामी जागा या प्रदेशामध्ये असतो. तर महाराष्ट्रामध्ये मे महिन्यामध्ये जे आहे पूर्व विदर्भ जे आहेत, नागपूर असेल, चंद्रपूर असेल, गोंदिया, गडचिरोली असेल, या क्षेत्रामध्ये मे महिन्यामध्ये सर्वात जास्त तापमान असते. त्यामुळे प्रश्न क्रमांक 50चं उत्तर आपलं 4 असणार आहे इथे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 51 आहे. भिलाई लोह आणि पोलाद उद्योग स्थित असलेले राज्य कोणते असं विचारलं आहे. तर भिलाई हा जो जिल्हा आहे, हा जो शहर आहे, हा छत्तीसगड राज्यामध्ये आहे. तर याचे उत्तर होणार आहे 3 छत्तीसगड. हे सगळे फॅक्च्युअल प्रश्न आहेत, त्यामुळे आपण याच्यावरती काही डिटेल असं माहिती देत नाही आहोत. तुम्हाला हे प्रश्न पाठच करायचे आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 52 आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने नील क्रांती धोरण केव्हा जाहीर केले असा प्रश्न आहे. तर महाराष्ट्र शासनाने नील क्रांती धोरण जे आहे 2017मध्ये जाहीर केले होते आणि नील क्रांती धोरण जे आहे ते मत्स्य उत्पादन म्हणजेच फिशरीज डिपार्टमेंट जे आहे फिशरीजसाठी त्यांनी लागू केलं होतं. तर हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 53 आहे. ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत आहे, याचे कारण आपल्याला विचारले आहेत. विधान अ आहे ग्रामीण भागातील जन्मदर कमी आहे. ब आहे ग्रामीण भागाकडून शहरांकडे स्थलांतर होत आहे. क आहे ग्रामीण भागात रोजगार उपलब्धता कमी आहे. ड आहे ग्रामीण भागात मृत्यूदर जास्त असतो. तर यामध्ये विधान अ हा चुकीचा आहे. ग्रामीण भागातील जन्मदर कमी नाही, तर ग्रामीण भागामध्ये पण भरपूर प्रमाणामध्ये जन्मदर आहे. त्यानंतर विधान ब जो आहे हा इथे बरोबर आहे. ग्रामीण भागाकडून शहराकडे जास्त स्थलांतर होत आहे. शिक्षण असेल किंवा रोजगार असेल किंवा ज्या स्त्रिया आहेत त्या विवाह करून शहरांकडे, ज्या शहरातील लोक आहेत त्यांच्यासोबत स्थलांतरित करत आहेत. त्यामुळे हा एक कारण आहे त्याचा. ग्रामीण भागात रोजगार उपलब्धता कमी असते, हा इथे चूक आहे. कारण सरकार जे स्कीम आहेत, रोजगार हमी योजना असतील, मनरेगा असतील किंवा इतर ज्या योजना असतील, या सगळ्या स्कीम राबवून सरकार रोजगार ग्रामीण भागामध्ये उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध कमी आहे असं म्हणणं इथे बरोबर होणार नाही. त्यामुळे हा पण चूक आहे. ग्रामीण भागात मृत्यूदर जास्त असतो, हा पण काही पॉईंट इथे बरोबर नाही. त्यामुळे हा पण इथे चूक आहे. त्यामध्ये एकच बरोबर आहे की ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर होते, हाच एक महत्त्वाचा पॉईंट आहे आणि हाच याचं उत्तर होणार आहे. तर 53व्या प्रश्नाचं उत्तर जो आहे तो ऑप्शन क्रमांक 2 होणार आहे, फक्त ब. त्यानंतर प्रश्न क्रमांक 54 आहे. महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम झाला आहे. तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जो हवामानावर परिणाम होतो किंवा पावसावर जो परिणाम होतो तो म्हणजेच सह्याद्री पर्वतरांगामुळे होतो आणि सोबतच सातपुडा डोंगर रांगामुळे होतो. सह्याद्री पर्वतरांग जो आहे तो महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक आहे, हा पण आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 55 आहे. गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर वसलेला आहे हे आपल्याला विचारलं आहे. तर उकाई हा जो धरण आहे, जो प्रकल्प आहे तो तापी नदीवरती वसलेला आहे. तर 55चं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 तापी नदी होणार आहे.
उकाई धरण जो आहे तो सरदार सरोवर धरणानंतर सर्वात मोठा आहे गुजरातचं, आणि याची स्थापना जी आहे म्हणजेच याचं उद्घाटन जे आहे ते 1972 मध्ये झाले होतं. आणि उकाई या प्रकल्पालाच वल्लभ सागर या नावाने पण ओळखले जाते. हा पण नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, समोर याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. तर हे आपले 2022 या वर्षातील भूगोल या विषयाचे PYQ झाले आहेत. याची जी आन्सर की आहे फायनल आन्सर कीनुसार मी इथे दिलेली आहे, तुम्ही एकदा क्रॉस चेक करू शकता. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 5 मध्ये भूगोलाचे 2023 जे PYQ आहेत ते बघणार आहोत. आणि यानंतरच आपण जे इतर राहिलेले विषय आहेत, अर्थव्यवस्था असेल, इतिहास असेल, सायन्स असेल, या सर्व विषयाचे 1 बाय 1 आपण PYQ घेणार आहोत. इतर माहितीसाठी तुम्ही ब्रेनसीड MPSCचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.